जुने डब्बे, गंजलेली यंत्रे आणि तेलावर घाणीचे थर. एफडीए कडून 2 कंपन्यांवरती धाड मारण्यात आली असून 3 कोटीची दूषित खाद्यतेल जप्त करण्यात आली आहेत. अन्न व भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने ही सर्वात मोठी धाड टाकलेली आहे. ही धाड कुठे टाकली, कशा पद्धतीने टाकली, समजून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. अन्न व औषध प्रशासन एफडीए कडून शनिवारी 11 जुलै छत्रपती संभाजीनगर शहरातील 2 नामांकित खाद्यतेल रिपॅकिंग आस्थापनावरती छापे टाकून तब्बल 2,93,35,603 रुपयाचा साठा जप्त केला. पैठण रोडवरील गेवराई तांडा येथील मे बागरिया अॅग्रो प्रोडक्ट गट नंबर 72 आणि लक्ष्मण चावडी परिसरातील मे बागरिया व्हेजिटेबल प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या 2 कंपन्यांचे परवाने प्रशासनाने तातडीने निलंबित केल्याची माहिती सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या पथकाने केलेल्या अचानक तपासणीमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जप्त तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून अहवाल आल्यानंतर पुढील कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान तपासणीतील गंभीर बाबी समोर आल्या आहेत. रिफायनीतील यंत्रण सामग्री, परिसरात प्रचंड धूळ, जळमटेपणा, गंज, घाण, पॅकेजिंगसाठी जुन्या डब्याचा सर्रासपणे वापर, उघड्या टबमध्ये दुर्गंधीयुक्त तेल साठवण, बंद रिफायनरी, रिपॅकिंग विभाग एकाच आवारात असल्यानं तेल दूषित होण्याचा मोठा धोका, प्रयोगशाळा, तांत्रिक कर्मचारी, विश्लेषण प्रमाणपत्र व पॅकेजिंग फूड ग्रेड प्रमाणपत्र नव्हते, तेल साठवणुकीच्या ओव्हरटेक टाक्या व पाईपलाईन वरती लेबल नव्हतं, टाक्या प्रचंड घाणीने काळ्या झालेल्या होत्या.